मसाला टोफू बनवण्यासाठी भिजवलेले सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले, त्यामध्ये पाणी घालायचं, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर ते कॉटनच्या कपड्यावरती गाळून घ्यायची। इथे बघू शकता तयार झालेलं आहे आपलं सोया मिल्क। आता हे मिल्क आपण कढईमध्ये ट्रान्सफर करून गॅसवरती उकळी येण्यासाठी ठेवायचे। गॅसला उकळी येईपर्यंत आपण यामध्ये लागणारा मसाला तयार करणार आहोत। इथे आपण मसाला टोफू बनवलाय, त्यासाठी तुम्ही प्लेन देखील टोफू बनवू शकता। हिरवी आणि लाल मिरची जिरं घालून बारीक करून घेतली। त्यानंतर इथे 2 चमचे व्हिनेगरमध्ये 2 चमचे पाणी मिक्स केलं आणि थोडीशी कोथिंबीर देखील यावरती चिरून घातलेली। आता हे तयार केलेलं मिश्रण हळूहळू आपल्याला टोफूमध्ये सोडायचं आहे। गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची, थोडंसं मीठ घालायचं। 2 मिनिटं उकळी आल्यानंतर आपला होममेड टोफू तयार झालेला आहे। आता यावरती थंड पाणी घालायचं आणि परत एकदा हे पाणी यामधलं काढून घ्यायचं आणि घट्टसर असं कापड बांधून यावरती वजनदार वस्तू ठेवायची। 1 तासाभरानंतर हाय प्रोटीन असा टोफू तयार झालाय। क्रिस्पी गार्लिक चिली टोफू बनवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला त्या देखील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। त्यासोबत बेल आयकॉन देखील क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।